100% मी तुम्हाला क्रमाक्रमाने सांगतो. जसं मागे बोगस कोळ्यांची बैठक घेतली, मग त्यात दशरथ भांडे असतील किंवा रमेश पाटील असतील यांच्या पुढाकाराने किंवा महायुतीमधील जे आमदार आहेत की ज्यांच्या मतदारसंघामध्ये बोगस कोळ्यांचा भरणा जास्त आहे, एसबीसी कोळ्यांचा, त्या लोकांनी दबाव टाकून त्या आमदारांच्या वतीनं किंवा मार्फत मुख्यमंत्र्यांवर दबाव आणून बोगस कोळ्यांच्या बाजूनं एक GR काढला की त्यांना जातीचे दाखले हे सुलभतेने देण्यात यावेत. हा पहिला भाग झाला. दुसरा, धनगरांच्या बाजूनं मागच्या वर्षभरापूर्वीच तसं फेवरेबल सुरू झालं होतं. आम्ही बरेच मोर्चे काढले वगैरे वगैरे वगैरे, आणि त्याच्या पार्श्वभूमीवर 22 सवलती की ज्या आदिवासींना देण्यात येतात त्या सवलती धनगरांना दिल्या. त्याचा पैसा आदिवासी विकास खात्यातून करण्यात आला. हे माहितीच्या गव्हर्नमेंटने केलं. त्यानंतर आता सह्याद्री अतिथीगृहावर पुन्हा बोगस कोळ्यांची बैठक लावली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही पण हजर होतो. त्यात पुढची स्टेप होती की त्यांना सुलभतेनं पडताळणीचे दाखले देण्यात यावे आदिवासींचे. त्याला आम्ही विरोध केला. ती मीटिंग मध्ये त्याची मागणी हाणून पाडली. आता पुन्हा काल मुख्यमंत्र्यांच्याच अध्यक्षतेखाली शंभूराज देसाईंच्या पुढाकाराने, त्याच्या भागात बहुतेक धनगर समाज जास्त असावा, यांच्या पुढाकाराने अशा प्रकारची कमिटी फॉर्म करण्यात आली की जे विकास खर्गे नावाचे आहेत, म्हणजे अतिरिक्त सचिव आहेत, वरच्या पदावर आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली या धनगड आणि धनगर हे एकच आहे अशा प्रकारचा GR काढण्यासाठीचा ड्राफ्ट बनविण्यासाठी ही कमिटी फॉर्म करण्यात आलेली आहे. त्यात 3 IAS त्या कमिटीचे सदस्य आहेत. एवढंच नव्हे तर धनगरांचे 5 प्रतिनिधी या कमिटीचे सदस्य आहेत. हा कुठला अन्याय आहे? त्याच्यामध्ये आदिवासी एकही प्रतिनिधी नाही. आणि केवळ आणि माहितीचं गव्हर्नमेंट धनगरांच्या बाजूनं, बोगस कोळ्यांच्या बाजूनं, आदिवासींच्या विरोधात काम करतंय असं माझं ठाम आरोप आहे, जाहीर आरोप आहे. आणि म्हणून खऱ्या आदिवासींचा यांच्या निर्णयाला विरोध आहे. या कालच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो आणि सर्व आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल आणि सनदशील मार्गाने सुद्धा मांडेल असं मी या प्रमाणे. मुख्यमंत्री जरी निर्णय घेत असेल तर, परंतु मंत्रालयातील मंत्रीजन किंवा जे काही मंत्री लोक आहेत त्यांना विश्वासात घेऊनच हे केलं जातं. असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार 2 दिवसांनी अकोले तालुक्यामध्ये येणार आहे. काय भूमिका काय राहणार तुमची? मग आम्ही 100% आमच्या आदिवासी संघटनेच्या माध्यमातून त्याच्यामध्ये राजकारण न आणता, जरी महायुती आणि महाविकास आघाडी असलं, मी जरी महाविकास आघाडीचा घटक असलो, परंतु आदिवासी समाजाच्या वतीनं आम्ही त्यांना एक निवेदन देऊ आणि साहेबांना विनंती करू की तुम्ही याच्यावर भाष्य करावं आणि जेव्हा कॅबिनेटमध्ये हा निर्णय येईल त्याच्या विरोधात तुम्ही मतदान म्हणजे तुमचं मत मांडावं आणि आदिवासींना मदत करावी अशा प्रकारचं विनंती करणार आम्ही एक निवेदन देऊ त्यांना.